श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण नेहमी देवाचं परमेश्वराचं नामचिंतन करत असतो. नामचिंतन करण्यामागचा हेतू हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला देव काहीतरी भेटावा, देवाचा साक्षात्कार व्हावा, देवाचा दृष्टांत व्हावा, अशी एक आपली भावना असते. आणि त्यामुळं आपल्याला जशी वेळ मिळेल त्या प्रकारे आपण देवाचं परमेश्वराचं नामचिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, देव हा सहज कोणालाही भेटत नाही किंवा दर्शन देत नाही, ही वास्तविकता आहे. खरं तर देव माणसाच्या रूपामध्ये मात्र प्रत्येकाला कुठं ना कुठं दर्शन देत असतो, हेही तितकंच खरं आहे. असंच दिव्यरूप म्हणजे ब्रह्मांड नायक सर्वांचे परमेश्वर श्री स्वामी समर्थ. खरं तर त्यांचे असे अनेक अनुभव आहेत जे आजही सतत लोकांना येतात. महाराजांची कृपादृष्टी ही कायम भक्तावर असते. आणि तुम्हाला जर स्वामींची शक्ती बघायची असेल, त्यांच्या शक्तीचा चमत्कार जाणवायचा असेल, तर एकदा आज मी तुम्हाला जी सेवा सांगत आहे ती सेवा नक्की करून बघा. तुमची कोणतीही इच्छा असू द्या, तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, कसलीही समस्या असू द्या, तात्काळ पूर्ण होणार. फक्त ही जी सेवा आहे ही सेवा श्रद्धेने आणि मनापासून करायला हवी. स्वामी भक्तांनो, स्वामींची शक्ती महान आणि चमत्कारिक आहे. तुम्हाला सुद्धा स्वामींची शक्ती बघायची असेल आणि त्यांची कृपा तुम्हाला मिळवायची असेल आणि त्यांना प्रसन्न करायचं असेल, तर तुम्ही सुद्धा स्वामींची ही सेवा नक्की करून बघा. तर स्वामींची कोणती सेवा करायची ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, आपल्याला ही सेवा सलग 3 महिने करायची आहे. पण एकही दिवस आपल्याला न टाळता न चुकता ही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना जर मध्ये काही अडचण आली, समस्या आली, तर तुम्ही ही सेवा 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस टाळू शकता. परंतु 3 महिने न चुकता ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि या सेवेमध्ये फक्त तुम्हाला 2 सेवा करायच्या आहेत. यातील पहिली सेवा म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जो स्वामी महाराजांचा अत्यंत प्रिय असा मंत्र आहे, या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती मंत्रजप करायचा? तर मित्रांनो, हा जो मंत्रजप आहे हा मंत्रजप रोज 11 माळी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमची इच्छा तात्काळ पूर्ण करायची असेल, तुमची समस्या, अडचण, तुमचं दुःख तात्काळ निवारण करायचं असेल, तर 11 माळी हा स्वामी समर्थ मंत्रजप करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्याकडे टाईमच नसेल तर रोज 1 माळ केली तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त ही जी सेवा आहे ही सेवा श्रद्धेने करा, मनभावे करा, मनापासून करा. आणि दुसरी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचे 3 अध्याय रोज आपला वाचन करायचं आहे. 3 महिन्यापर्यंत रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. एकूण 21 अध्याय असतात. रोज 3 वाचाल तर 7 दिवसामध्ये 21 अध्याय हे पूर्ण होतात. आणि 8व्या दिवसापासून पुन्हा आपल्याला नवीन 3 अध्याय सुरू करायचे आहेत. असे तुम्हाला 3 महिने ही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर ते दिवस सोडून परत सेवा चालू करा. पण सतत 3 महिने ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुमचे कोणतेही काम असू द्या, 3 महिन्याच्या आतच तुमच्या ज्याही इच्छा असतील, ज्याही मनोकामना असतील त्या पूर्ण होतील. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक समस्या असतात, अनेक प्रश्न असतात, दुःख असतं. कोणाला पैशासंबंधीचं असतं तर कोणाला व्यवसायासंबंधीचं असतं, कोणाला शारीरिक व्याधी असतात तर कोणाला काही समस्या असतात. तर कुठलीही समस्या असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, कसलीही दुःख असू द्या, ही जी सेवा आहे ही स्वामींची सेवा केल्याने तुमचे प्रश्न, तुमची अडचण, तुमचं दुःख तात्काळ दूर होऊ शकतं, यात तीळ मात्रही शंका नाही. अनेक भक्तांचा हा अनुभव आहे, त्यांनाही हा अनुभव आलेला आहे. तुम्हालाही हा अनुभव नक्कीच प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामींच्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, पाहायचा असेल, तर ही सेवा भक्तिभावाने श्रद्धापूर्वक करून बघा. तुम्हाला तात्काळ स्वामींच्या शक्तीचा अनुभव येईल, स्वामींचा चमत्कार तुम्हाला जाणवेल, स्वामींचा दृष्टांत तुम्हाला होईल. नक्कीच तुमचे जे प्रश्न आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुमची ज्या समस्या आहेत त्या स्वामी कृपेने दूर होतील.
आणि ही सेवा अत्यंत फलदायी अशा प्रकारची प्राधान्याने केल्या जाते आणि आपणही ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि जीवनातील दुःख दूर होऊ शकेल अशी ही सेवा आहे. तर स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. श्री स्वामी समर्थ.